तर पोह्याचा ज्यूस करताना आपला हा चौथा असा राहिला होता. तर यापासून काय करायचं हे मी तुम्हाला आता सांगतेय. तर याला आपण छान तडका देऊन घेऊयात. हा तडका अतिशय छान लागतो चवीला. चला मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे भांड गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मी साधारणपणे 1 चमचाभर तेल टाकून घेते. तेल तुम्ही थोडं जास्त टाकलं तरी चालेल. तेल आपलं गरम झालं की मग आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे छान. हे आपलं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी मोहरी टाकते थोडीशी. मोहरी छान तडतडली की मग जिरं टाकायचं. अशी मोहरी छान तडतडल्यानंतर आता मी याच्यात जिरं टाकते. जिरं टाकल्यानंतर कढीपत्त्याची थोडी पानं टाकते 5-6. त्यानंतर मी याच्यामध्ये हळद टाकते थोडीशी आणि आपल्याला आपला घरगुती मसाला टाकायचा आहे. इथे मी साधारणपणे 1 पाव चमचा घेतलाय मसाला. की मग याच्यामध्ये आपला जो चौथा राहिला होता तो टाकून द्यायचा आहे. हा चवीला अतिशय छान लागतो. हा चौथा याच्यामध्ये टाकल्यानंतर असं छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपण जो याच्यामध्ये घरगुती मसाला टाकलाय, आपला साठवणीतला काळा मसाला, तो छान मिक्स झाला पाहिजे. असं छान मिक्स करून घ्यायचं आणि असा मसाला सगळीकडे लागला की मग याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचंय. मीठ साधारणपणे इथे मी 1 पाव चमचा टाकतेय. मीठ टाकल्यानंतर असं छान याला हलवून घ्यायचं आणि 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. तर 1-2 मिनिटं झालेली आहेत. आपला पोहा छान शिजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते थोडीशी गार्निशिंगसाठी. तर इथे आपला पोह्याचा पौष्टिक असा तडका तयार झालेला आहे.